कोल्हापूरमध्ये कोणत्या दर्जाचे रस्ते बनवले जात आहेत याची झलक मी आता तुम्हाला दाखवणार आहे। मी आता आहे कोल्हापुरातल्या मार्केट यार्ड परिसरामध्ये आणि इथली दृश्य मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो। याच ठिकाणी असलेल्या एका हॉलमध्ये काल एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाचा मेळावा होणार होता आणि त्यामुळे काल सकाळी हा रस्ता जो आहे या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आलं आहे। खरं तर गेली 10 वर्ष या रस्त्यावर डांबर पडलेलं नव्हतं आणि 10 वर्षानंतर काल या रस्त्यावर डांबर पडलं, ते हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या रस्त्यावरून जाणार आहेत म्हणून। मात्र हे देखील काम करत असताना किती निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आपण बघू शकतो। अजून या मेळाव्याचा बोर्ड देखील निघालेला नाही, तो निघालेला नसताना या रस्त्यावर मात्र खड्डे पडल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि कोणत्या पद्धतीचं काम झालंय हे देखील मी तुम्हाला दाखवू शकतो। आपण बघतोय एक जे काही डांबराचा थर या ठिकाणी टाकलेला आहे त्याच्या खाली अक्षरशः आपल्याला आपण बघतोय अशा पद्धतीची माती जी आहे ते आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे किती दर्जेदार काम हे या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरनी केले आणि किती गडबडीत हे सगळं काम झाले हे आपल्याला यावरून बघायला मिळेल। खरं तर एकनाथ शिंदे यांचा मेळावा ज्या मार्केट यार्डमधल्या रामकृष्ण हॉल परिसरामध्ये होणार होता त्या अगदी हॉलच्या समोरची ही दृश्य आहेत आणि आपण बघतो किती मोठा खड्डा या ठिकाणी पडलेला आणि कशा पद्धतीची दुरावस्था अवघ्या काही तासांमध्ये या सगळ्या रस्त्याची झाली आहे। आणि या हॉलच्या पुढचा जो रस्ता आहे तो तर अर्धवट राहिलेलाच आहे, मात्र जो रस्ता केलेला आहे तो देखील दर्जाहीन केलेला आहे असं म्हणावं लागेल आणि त्यामुळे या नागरिकांचा संताप जो आहे तो अजूनही वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। दैनंदिन या सगळ्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास या सगळ्याचा होताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्यासोबत वाहनधारक आहेत, काय सांगाल? वर्षानुवर्ष रस्ता रखडलेला होता, काल काम झालं मात्र आज पुन्हा खड्डे दिसत आहेत? हो बरोबर आहे। हो, सारखीकडे जाण्या येण्याकरता भरपूर ट्रॉफिक असतं, कार्यालयाला जायला लागतं, इथं रेल्वेचं ट्रॅक आहे, जाऊन येऊन एकदम सगळे दमतेत आणि गाडी ओर खाली पाण्याचे तरी खडू भरपूर पाणी आहे, खड्डे तरी कमीत कमी 2 फुटाने भरलेले आहेत आणि आम्ही इकडे कार्यालयाला येतोय, परत मार्केट यार्डमध्ये येतोय, परत इकडं लॉजिंगला वगैरे। काल एकनाथ शिंदे येणार म्हणून हा सगळा रस्ता केला आणि आज पुन्हा त्या रस्त्यावर खड्डे दिसत आहेत, दर्जाहीन काम कसं काम झालं? नाही, एकदम त्यांनी फास्ट केलेले आहेत, एकदम ते मंत्री येणार म्हणून त्यांनी एकदम फास्ट केलेले आहेत, त्यामुळे एकदम दर्जा रोड नाही आहे आणि त्यांनी 1 दिवसात असं रस्ता होत नाही आहे कधी। पाहिला पण कशा पद्धतीनं वाहनधारकांमधून देखील या सगळ्या कामाच्या गुणवत्तेवर संताप आहे तो व्यक्त केला जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर कोल्हापूर अक्षरशः खड्ड्यात गेले अशा पद्धतीची परिस्थिती गेल्या काही वर्षापासून कोल्हापूरमध्ये बघायला मिळते। कोल्हापूरमधील खड्डेमय रस्त्याची चर्चा वारंवार होत असते, मात्र आता अशा पद्धतीनं जर अशा दर्जाचे रस्ते जर होणार असतील तर मग कोल्हापूरकरांनी करावं तरी काय आणि न्याय तरी कुणाकडे मागावा अशा पद्धतीचा प्रश्न या निमित्तानं उभा राहतोय आणि त्यामुळे याकडं आता जिल्हा प्रशासन असेल किंवा महापालिका प्रशासन आता तरी गांभीर्यानं पाहणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।